नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करते. या व्हिडिओमध्ये आपण साऊंड या चॅप्टरचे एमसीक्यूज डिस्कस करू. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलंय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. यापैकी कोणती स्टेटमेंट रॉंग आहे. नंबर 1, साऊंड ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. नंबर 2, साऊंड ट्रॅव्हल ॲज वेव्ह. नंबर 3, sound is a form of energy. And number 4, sound travel faster in vacuum than in air. तर यापैकी कोणती स्टेटमेंट रॉंग आहे. तर एक तर साऊंड हा स्ट्रेट लाईन न ट्रॅव्हल करतो, इट्स अ ट्रू. साऊंड ट्रॅव्हल ॲज अ वेव्ह, साऊंड ही एक वेव्हच आहे. नंबर 3, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. साऊंड एनर्जी म्हणत असतो आपण, म्हणजे तो एक एनर्जीचा फॉर्म आहे. फक्त इनकरेक्ट स्टेटमेंट यामध्ये एकच आहे आणि ती म्हणजे डी. Sound travel faster in vacuum than in air. इथपर्यंत लक्षात आलं. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन. The diagram shows the propagation of the wave. Diagram shows the propagation of the waves. Which point are in phase. तर यातले कोणते पॉइंट फेज वरती आहे. बघा ए जरी म्हणाल तर या साइडला अजून कोणता पॉइंट नाही, सी आणि डी पण नाही. जे फेज मध्ये असणारे पॉइंट कोणते तर बी आणि ई. तर हे सेम स्टेट ऑफ ऑसिलेशन वरती आहे, म्हणजे म्हणता येईल की बी आणि ई हेच फक्त फेज मध्ये आहे. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज डी. Next question. The velocity of sound is greatest in. तर velocity of sound कुठं greater आहे. Number 1, water. Number 2, air. Number 3, vacuum. And number 4, metal. तर velocity of sound is greater in. बघा velocity of sound is greater in denser medium असते than the rarer medium. आणि या चार पैकी denser medium कोणता आहे तर दिलेल्या कॉम्बिनेशन पैकी मॅक्झिमम डेन्सर कोणता पार्ट आहे दॅट इज मेटलचा. म्हणजे म्हणता येईल की वेलॉसिटी ऑफ साऊंड इज ग्रेटर इन कुठं राहील मेटल. एअर, वॉटर अँड व्हॅक्यूम पेक्षा सर्वात जास्त कुठं राहील साऊंडची वेलॉसिटी तर मेटल मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. Sound carried by air from a sitar to a listener is a wave of following type. बघा साऊंड वेव्स कुठून कुठपर्यंत तर सितार पासून तर लिसनर पर्यंत जी एअर मध्ये ट्रॅव्हल करते तर ही कोणत्या टाइपची वेव्स आहे साऊंड वेव्स आहे. नंबर 1, लॉन्जिट्युडनल स्टेशनरी. नंबर 2, ट्रान्सवर्स स्टेशनरी. नंबर 3, ट्रान्सवर्स पहिला आहे दॅट इज लॉन्जिट्युडनल स्टेशनरी. नंबर 2, ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह. नंबर 3, ट्रान्सवर्स स्टेशनरी. अँड नंबर 4, लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह. तर सितार पासून जो एमिट होणारा साऊंड आहे ही साऊंड वेव्स कोणती आहे दॅट इज लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह आहे ना. ही साऊंड वेव्स आहे म्हणजे इट्स अ लॉन्जिट्युडनल वेव्स आणि ती कंटिन्युअसली गिवन डायरेक्शन ट्रॅव्हल करत आहे म्हणजे कोणती राहील प्रोग्रेसिव्ह वेव्स. म्हणजे कोणता टाइप आहे लॉन्जिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्स म्हणून. इथपर्यंत लक्षात आलं. तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं बघा. नेक्स्ट क्वेश्चन. An observer standing at sea coast observe 54 waves reaching the coast per minute.
एका मिनिटामध्ये किती वेव्स पोहोचताय, दॅट इज 54 वेव्स. इफ द वेवलेंथ ऑफ द वेव्स इज 10 मीटर, तर इट्स वेलॉसिटी इज, तर आपल्याला वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा त्यांनी काय दिलंय, त्यांनी नंबर ऑफ वेव्स पर मिनिट दिलेला आहे, म्हणजे त्यांनी फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय येईल, तर नंबर ऑफ वेव्स पर युनिट टाइम. किती वेळेमध्ये, तर 54 वेव्स इन 1 मिनिट. याला कन्वर्ट करा, 54 डिवायडेड बाय 1 मिनिट म्हणजे काय असेल, 60 सेकंद. याला आपण 6 ने डिवाइड जरी केला तर 9 डिवायडेड बाय 10 हर्ट्स ही राहील फ्रिक्वेन्सी. आता पुढे काय दिलेलं आहे, वेवलेंथ दिलेला आहे लॅम्बडा इज इक्वल टू 10 मीटर. तर कॅल्क्युलेट करायचं आहे वेलॉसिटी, दॅट इज v पाहिजे. मग बेसिक फॉर्म्युला घेऊ, v इज इक्वल टू काय आहे, एन लॅम्बडा. एन किती आहे, 9 डिवायडेड बाय 10 इंटू लॅम्बडा आहे 10. 10 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे v इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंद. वेलॉसिटी किती असेल, 9 मीटर पर सेकंद. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल दॅट इज सी. इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा क्वेश्चन लक्षात घ्या, त्यांनी काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे नंबर ऑफ वेव्स पर मिनिट टाइम दिला का, पर मिनिट दिलेला आहे. बघा आता डेफिनेशन काय की नंबर ऑफ ऑसिलेशन कम्प्लिटेड पर युनिट टाइम म्हणजेच काय होते, फ्रिक्वेन्सी. सो एन इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय किती वेळेमध्ये, 1 मिनिट. सो 54 डिवायडेड बाय मिनिटाला आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करू, म्हणजे राहील 60 सेकंद. तर एन इज इक्वल टू राहील, याला आपण 6 ने डिवाइड करू, दॅट इज 9 बाय 10 हर्ट्स. वेवलेंथ दिली आहे लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे, 10 मीटर. कॅल्क्युलेट करायचं आहे. बेसिक फॉर्म्युला घेऊ, v इज इक्वल टू काय राहील, एन लॅम्बडा. एन किती आहे, 9 बाय 10 आणि लॅम्बडा आहे 10. 10 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे v इज इक्वल टू काय असेल, 9 मीटर पर सेकंड. म्हणजे यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज सी, 9 मीटर पर सेकंड. इथपर्यंत लक्षात आलं, तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं, बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ साऊंड वेव ऑफ वेवलेंथ 90 सेंटीमीटर. एक साऊंड वेव्ह दिलेली आहे आणि या साऊंड वेव्हची वेवलेंथ दिलेली आहे, लॅम्बडा इज इक्वल टू किती आहे, 90 सेंटीमीटर. इन अ ग्लास इज रिटार्डेड इनटू एअर. तर इफ द वेलोसिटी ऑफ साऊंड इन ग्लास इज वेलोसिटी ऑफ साऊंड दॅट इज v इज इक्वल टू आहे 5400 मीटर पर सेकंद. विचारलं काय, फाइंड द वेवलेंथ ऑफ द वेव इन एअर. तर वेवलेंथ इन कशामध्ये पाहिजे, एअर मध्ये पाहिजे. बघा दिलं काय, वेवलेंथ इन ग्लास दिलाय म्हणजे हे लॅम्बडा जी आहे, आणि वेलॉसिटी इन ग्लास दिलेला आहे हे जे vg आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे एअर मध्ये, आणि त्यांनी दिलेली आहे वेलॉसिटी ऑफ लाइट इन एअर दॅट इज va किती आहे, तर 330 मीटर पर सेकंद. आता बघा हे सेंटीमीटर मध्ये आहे तसंच ठेवू आपण, म्हणजे सिम्प्लिफिकेशन सोपं जाईल. बेसिक फॉर्म्युला घेऊ, v इज इक्वल टू एन लॅम्बडा. मग इथं एअर घेतलं, इथं एन ए, इथं लॅम्बडा ए, याला देऊ इक्वेशन 1. आणि दुसरं घेऊ, vg इज इक्वल टू ng इंटू लॅम्बडा जी, याला देऊ इक्वेशन 2. आपल्याला लॅम्बडा ए फाइंड करायचं आहे, सो इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करा. म्हणजे इथं राहील va डिवाइडेड बाय vg इज इक्वल टू na इंटू लॅम्बडा ए डिवाइडेड बाय ng इंटू लॅम्बडा जी. फ्रिक्वेन्सी सेम आहे, ती कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील va डिवाइडेड बाय vg इज इक्वल टू लॅम्बडा ए डिवाइडेड बाय लॅम्बडा जी. क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं राहील लॅम्बडा ए इज इक्वल टू, बघा या लॅम्बडा जीला न्यूमरेटर मध्ये पाठवा, म्हणजे इथं असेल va डिवाइडेड बाय vg इंटू काय असेल, लॅम्बडा जी. व्हॅल्यूज पुट करा.
VA, that is 330, divided by VG 5400 into lambda G, that is 90. एक झिरो कट झाला, हा झिरो कट झाला, हा झिरो कट झाला. आता याला 3 न डिवाइड जरी केलं तर इथं राहील 3 11 चा 33 आणि याला 3 न डिवाइड जरी केला तर 3 1 चा 3 आणि 3 8 चा. तर आता आपण काय करू, या 9 नी 18 ला डिवाइड करू म्हणजे इथं राहील 2 टाइम्स, म्हणजे लॅम्बडा ए इज इक्वल टू किती आहे 11 डिवाइडेड बाय 2 आणि 11 डिवाइडेड बाय 2 म्हणजे किती असेल 5.5 सेंटीमीटर. म्हणजे वेवलेंथ इन एअर, एअर मध्ये वेवलेंथ किती असेल 5.5 सेंटीमीटर. बघा क्वेश्चन लक्षात घ्या आणि काय दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे अ साऊंड वेव्स ऑफ वेवलेंथ, एक साऊंड वेव्स दिलाय ज्याची वेवलेंथ आहे 90 सेंटीमीटर इन ग्लास, दॅट इज लॅम्बडा जी दिलाय किती आहे 90 सेंटीमीटर. तर इज रिटार्डेड इनटू एअर, जे एअर मध्ये रिटार्ड होत आहे. इफ द वेलोसिटी ऑफ साऊंड इन ग्लास इज, वेलोसिटी दिली आहे ग्लास मध्ये दॅट इज 5400 मीटर पर सेकंड. तर फाइंड द वेवलेंथ ऑफ अ वेव इन एअर म्हणजे लॅम्बडा ए पाहिजे आणि वेलॉसिटी इन एअर दिलाय VA इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंड. बेसिक फॉर्म्युला घेऊ, VA इज इक्वल टू NA इंटू लॅम्बडा ए, याला दिलं इक्वेशन 1 आणि VG इज इक्वल टू NG इंटू लॅम्बडा जी, याला दिलं इक्वेशन 2. सो इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 म्हणजे राहील काय VA डिवाइडेड बाय VG इज इक्वल टू NA लॅम्बडा ए डिवाइडेड बाय NG लॅम्बडा जी. फ्रिक्वेन्सी सेम असते, फ्रिक्वेन्सी बदलत नाही म्हणजे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथं राहील VA डिवाइडेड बाय VG इज इक्वल टू लॅम्बडा ए डिवाइडेड बाय लॅम्बडा जी. आपल्याला फक्त लॅम्बडा ए पाहिजे, याला क्रॉस मल्टिप्लाय करा, VA डिवाइडेड बाय VG इंटू काय असेल लॅम्बडा जी. तर आता बघा व्हॅल्यूज पुट करा, VA आहे 330 डिवाइडेड बाय VG 5400 इंटू किती दिसत आहे 90. सिम्प्लिफाय केल्यावर लॅम्बडा ए इज इक्वल टू राहील 11 डिवाइडेड बाय 2 किंवा 5.5 सेंटीमीटर. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज बी 5.5 सेंटीमीटर. इथपर्यंत लक्षात आलं. तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन, अ ट्रान्सवर्स वेव्ह इज पासिंग थ्रू अ मीडियम. एक ट्रान्सवर्स मीडियम मधून पास होता है. द मॅक्झिमम स्पीड ऑफ अ व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑकर व्हेन डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन इज. तर मॅक्झिमम स्पीड कधी राहील ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय असेल. बघा आता एखादा पार्टिकल ट्रॅव्हल करत असताना हे जे काही वेव्स आहे तर वेव्हची जे मॅक्झिमम वेलॉसिटी आहे तर मॅक्झिमम वेलॉसिटी कुठं असते नीर पोझिशन वरती. बघा ऍज द वेलॉसिटी is maximum, velocity is maximum at mean position. velocity कुठे मॅक्झिमम असते mean position. thus the displacement है ना, जर का velocity maximum आहे mean position वरती म्हणजे डिस्प्लेसमेंट पण कुठे राहील तर mean position वर. तर इथं लिहिता येईल की thus displacement at mean position, आणि मेन पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट किती असेल 0 इज 0. म्हणता येईल की मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट किती राहील 0. यासाठी करेक्ट ऑप्शन असेल ए. इथपर्यंत लक्षात आलं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द अँगल बिटवीन पार्टिकल वेलॉसिटी इन ट्रान्सवर्स वेव्ह
बघा द अँगल बिटवीन पार्टिकल वेलॉसिटी याच्या पुढे आहे अँड वेव वेलॉसिटी इन ट्रान्सवर्स वेव इज. तर आपल्याला वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी मध्ये असणारा अँगल पाहिजे. बघा ज्यावेळेस ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल करत असते तर पार्टिकलचे व्हायब्रेशन जर वाय ऍक्सिस वर असेल तर वेव्हची डायरेक्शन काय असते दॅट इज एक्स ऍक्सिस. म्हणजे हे दोनही डायरेक्शन एकमेकाला काय असतात परपेंडिक्युलर असतात. कोणत्या पार्टिकलचं व्हायब्रेशन आणि वेव्हचं व्हायब्रेशन. मग या दोन डायरेक्शन एकमेकाला परपेंडिक्युलर जरी असेल तर यांच्या वेलॉसिटी सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर राहील. आणि वेलॉसिटी परपेंडिक्युलर असेल म्हणजे या दोघांमध्ये असणारा अँगल किती असेल π/2 रेडियन राहील. इथपर्यंत लक्षात आहे. या दोघांमध्ये असणारा अँगल किती असेल π/2 रेडियन. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झालं असेल बघा. नेक्स्ट क्वेश्चन. तर त्याने दिलं काय अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज cover a distance of 1000 meter in 5 seconds between point x and y. The number of waves between x and y are. तर आपल्याला नंबर ऑफ वेव्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जे दिलं आहे आपण ते लिहून घेऊ. सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं आहे फ्रिक्वेन्सी दिली आहे n इज इक्वल टू किती आहे 500 हर्ट्ज आणि डिस्टन्स कव्हर अप करताय. किती डिस्टन्स कव्हर अप करताय तर डिस्टन्स दिला आहे तुम्हाला 1000 मीटर आणि त्यासाठी लागणारा टाइम तुम्हाला दिलेला आहे. टाइम किती आहे 5 सेकंद. तर आपल्याला वेव्ह नंबर पाहिजे. सुरुवातीला इथून वेलॉसिटी कॅल्क्युलेट करा. बघा वेलॉसिटी इज इक्वल टू जनरल फॉर्म्युला कोणता घ्यायला डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. याचा यूज जरी केला आपण तर बघा आता म्हणजे इथं राहील वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 1000 डिवायडेड बाय टाइम किती 5 म्हणजे राहील वेलॉसिटी इज इक्वल टू 5 ने डिवाइड केला किती राहील तर 200 मीटर पर सेकंद. म्हणजे वेलॉसिटी आहे 200 मीटर पर सेकंद. ही झाली v ची व्हॅल्यू. आपण आता वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू कारण वेव्ह नंबर फाइंड करण्यासाठी तुम्हाला वेव्हलेंथ माहित असणं गरजेचं आहे. कारण रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ इज कॉल्ड काय म्हणतात वेव्ह नंबर. तर वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे लॅम्बडा फाइंड करायचा आहे. फॉर्म्युला घेऊ आपण v इज इक्वल टू n लॅम्बडा. आपल्याला लॅम्बडा पाहिजे मग लॅम्बडा इज इक्वल टू काय n ला इकडे पाठवा दॅट इज v डिवायडेड बाय n. म्हणजे इथं राहील लॅम्बडा इज इक्वल टू v. v किती आहे 200 डिवायडेड बाय n. n किती आहे 500. 0 0 कट होऊन जाईल. तर इथं राहील मग वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू किती असेल तर 2 डिवायडेड बाय 5 मीटर. किती राहील 2 डिवायडेड बाय 5 मीटर. आता बघा आपल्याला आता वेव्ह नंबर पाहिजे. दस वेव्ह नंबर इज इक्वल टू वेव्ह नंबर इज इक्वल टू किती राहील वेव्ह नंबर इज इक्वल टू काय होते द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ दॅट इज 1 डिवायडेड बाय वेव्हलेंथ. म्हणजे इथं राहील 1 डिवायडेड बाय लॅम्बडा आणि ते आहे 2 डिवायडेड बाय 5. रेसिप्रोकल जरी घेतलं तर हे 2 न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे इथं राहील 5 डिवायडेड बाय 2 आणि 5/2 किती असेल 2.5. म्हणजे या वेव्हचा वेव्ह नंबर किती असायला पाहिजे 2.5. इथपर्यंत लक्षात आहे बघा. आता या वेव्हचा वेव्ह नंबर किती राहील 2.5 म्हणून आपण. इथपर्यंत समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि ते लिहून घ्या. इथं ऑप्शन चुकीचे दिले ऍक्च्युअली हे ऑप्शन इथं सी च्या ऐवजी इथं घेऊ आपण 2.5. लिहून घ्या.
झालं असेल. बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 400 हर्ट्स जे दिलाय आपण ते लिहून घेऊ. तरी म्हटलं आहे एक वेव आहे, या वेवची फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे n इज इक्वल टू आहे 400 हर्ट्स, हॅज अ वेलॉसिटी ऑफ, ज्याची वेलॉसिटी दिली आहे v इज इक्वल टू 320 मीटर पर सेकंद. तर बघा क्वेश्चन काय दिलाय त्यांनी म्हटलं आहे एक वेव्स दिली आहे ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे 400 हर्ट्स. आपण त्याची फ्रिक्वेन्सी घेतली 400 हर्ट्स, हॅज अ वेलॉसिटी, ज्याची वेलॉसिटी तुम्हाला दिलेली आहे, वेलॉसिटी किती आहे तर 320 मीटर पर सेकंड. तर विचारला आहे डिस्टन्स कवर्ड, म्हणजे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, डिफरन्स आहे ना बिटवीन द पार्टिकल डिफरन्स इन फेज, त्याचा फेज डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे, ज्याचा फेज डिफरन्स इज इक्वल टू दिला आहे 90 डिग्री, याला कन्वर्ट करा दॅट इज π/2 रेडियन. तर आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. बघा आता डिस्टन्स फाइंड करण्यासाठी सुरुवातीला वेवलेंथ कॅल्क्युलेट करा. फॉर्म्युला घेऊ आपण v इज इक्वल टू n लॅम्बडा, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल v डिवाइडेड बाय n. व्हॅल्यूज पुट करा, v आहे 320 डिवाइडेड बाय n आहे 400. एक झिरो कट झाला, याला 8 ने डिवाइड जरी केलं तर इथं किती वेळेस भाग जाईल 4 टाइम्स आणि इथं 5 टाइम्स, म्हणजे वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू 4/5 मीटर. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर पाथ डिफरन्स, डिस्टन्स पाहिजे म्हणजे तुम्हाला पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. डिस्टन्स पाहिजे म्हणजे पाथ डिफरन्स. एक बेसिक फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा किंवा पाठ करा. दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला आहे 2π/λ इनटू पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स, आणि पाथ डिफरन्स म्हणजे आपलं जे डिस्टन्स आहे. मग फेज डिफरन्स त्याने किती दिला आहे π/2 इज इक्वल टू 2π डिवाइडेड बाय लॅम्बडा इनटू काय असेल तर पाथ डिफरन्स. क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे इथं राहील पाथ डिफरन्स इज इक्वल टू, इथं ऑलरेडी आहे तेच घेऊ आपण π/2 इनटू लॅम्बडा न्यूमरेटर मध्ये डिवाइडेड बाय 2π. पाय कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील 1 डिवाइडेड बाय 2 2 चा 4 इनटू काय असेल लॅम्बडा. व्हॅल्यूज पुट करा आता लॅम्बडाची, तर 1/4 इनटू लॅम्बडा, लॅम्बडा किती आहे 4/5, 4 4 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं राहील 1 डिवाइडेड बाय 5 किंवा 1 ला 5 ने डिवाइड केल्यावर काय राहील 0.2 मीटर. आता 0.2 मीटर जरी म्हटलं तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं याला. मग इथं राहील दॅट इज पाथ डिफरन्स इज इक्वल टू, बघा याला सेंटीमीटर मध्ये कसं काय कन्वर्ट तर 0.2 इनटू किती होईल 100, 100 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं काय राहील दॅट इज 20 सेंटीमीटर. पाथ डिफरन्स किती असेल 20 सेंटीमीटर. इथपर्यंत लक्षात आलं. पाथ डिफरन्स राहील दॅट इज 20 सेंटीमीटर. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे मग ए 20 सेंटीमीटर. सॉरी, इथपर्यंत लक्षात आलं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. लिहून झाला असेल बघा नेक्स्ट क्वेश्चन. A small amplitude progressive waves in a stretch string has a velocity 10 meter per second.
वेव्हची वेलॉसिटी दिलेली आहे म्हणजे v इज इक्वल टू घेऊ आपण 10 मीटर पर सेकंड and frequency is that is n is equal to 100 hertz. तर कॅल्क्युलेट काय करायचं आहे वेवलेंथ ऑफ द वेव्ह दॅट इज लॅम्बडा पाहिजे. बेसिक फॉर्म्युला घेऊ आपण v इज इक्वल टू n लॅम्बडा. मग आपल्याला लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय राहील v डिवायडेड बाय n. v किती आहे 10 डिवायडेड बाय n 100. एक 0 कट होऊन जाईल म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल 0.1 मीटर. वेवलेंथ किती असेल तर 0.1 मीटर. इथपर्यंत लक्षात आलं. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज बी. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. लिहून झालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The velocity of transverse wave traveling along a string is given by. तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहित आहे की कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी स्ट्रिंग घेतली या स्ट्रिंग मध्ये असणारं टेन्शन टी घेतलं आणि या स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ स्मॉल m जरी असेल अशा वेळेस वेलॉसिटी ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह प्रोड्यूस इन अ स्ट्रेच स्ट्रिंग इज इक्वल टू फॉर्म्युला काय v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ t डिवायडेड बाय m. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज बी. v is equal to under root of t divided by m. इथपर्यंत लक्षात आलं असेल. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. The velocity of longitudinal waves traveling through a medium is given by. Velocity of longitudinal waves. तर वेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्हज आपण फॉर्म्युला घेतला आहे. मला आठवत असेल वेलॉसिटी ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्हज v इज इक्वल टू काय होते तर वेलॉसिटी ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्हज ज्यावेळेस एखादी लॉन्जिट्युडनल वेव्हज मीडियम मधून ट्रॅव्हल करत जरी असेल तर मीडियम मधून ट्रॅव्हल करत असताना वेलॉसिटी ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्हज याचा जनरलाइज फॉर्म्युला होता. कारण वेलॉसिटी ही कशावर डिपेंड्स असते तर एक म्हणजे तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी आणि दुसरं म्हणजे डेन्सिटी. तर एक बेसिक फॉर्म्युला होता v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ e डिवाइडेड बाय रो वेअर e बी द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी होतं अँड रो बी द डेन्सिटी होतं. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज बी. v इज इक्वल टू अंडर रूट e बाय. नेक्स्ट क्वेश्चन. Velocity of sound in air with increase in moisture. Moisture increase जरी झालं तर velocity of sound काय बघा. मॉइश्चर म्हणजेच काय की प्रेझेंट ऑफ वॉटर वेपर्स. तर प्रेझेंट ऑफ वॉटर वेपर जर इन्क्रीज जरी झालं तर वेलॉसिटी सुद्धा काय होईल ना वेलॉसिटी. तर इन मॉइस्ट एअर इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी इन ड्राय एअर म्हणजे मॉइश्चर इन्क्रीज जरी झालं तर वेलॉसिटी काय होईल इन्क्रीज होईल. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज ए. इथपर्यंत लक्षात आलं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. The velocity of sound in gas with increase in pressure. प्रेशरचा velocity of sound वरती कोणताच परिणाम होत नाही. प्रेशरचा velocity of sound वरती कोणताच परिणाम होत नाही म्हणजे the velocity of sound in gas does not vary with increase in pressure म्हणून आपण. यासाठी करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Sound waves are longitudinal because they cannot exhibit the phenomena of polarization. बघा तर
ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्येच फक्त पोलरायझेशनचा फिनॉमिना दिसून येतो, लॉन्जिट्युडनल वेव्हज मध्ये पोलरायझेशनचा फिनॉमिना दिसून येत नाही. तर साऊंड waves are longitudinal waves because and they cannot exhibit the phenomena of कोणता phenomena polarization. त्यासाठी करेक्ट ऑप्शन असेल that is B polarization. इथपर्यंत लक्षात आलं? तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर वाचलेला पाठ मग आपण सही इथं आपण डिक्लेअर करता येईल की साऊंडचे काही क्वेश्चन्स संपले किंवा आपण वाचलेले जे काही क्वेश्चन्स आहेत तर हे मात्र आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. थँक्यू.